Good afternoon. Today we are going to basic science chemistry. Having lecture is last lecture. Then 13 point is lubricant. जो काय आपण चॅप्टर 3 बघत होतो, पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, एडिजन, लुब्रिकंट. हा काय तो चॅप्टर बघत होतो आपण 3rd युनिट मधला. त्यामध्ये आपल्याला लास्ट पॉइंट बघायचा राहिला होता. कोणता? देन लुब्रिकंट. तर लुब्रिकंट म्हणजे काय ते आपण इंट्रोडक्शन चॅप्टर स्टार्ट होण्यापूर्वी लुब्रिकंट म्हणजे काय बघितली होती. परंतु आपण आता जो काय लास्ट पॉइंट स्टार्ट करतोय लुब्रिकंट्स, त्यामध्ये बघूया इंट्रोडक्शन. देन whenever a machine works it moving, sliding or rolling part rub against each other with in the results of the friction of develop. Then this friction causes a lot of wear and tear of the concerned surface. Then further, due to friction, large amount of energy is dissipated in the form of heat and thus causes loss in the efficiency of machine. Then moreover, the heat produced due to the friction causes damage to the moving parts. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी, लुब्रिकंट म्हणजे काय, जे काही ऑइली नेचरचे सबस्टन्स येतात त्यामध्ये लुब्रिकंट म्हणजे विशेषतः वंगण, त्यामध्ये ऑइल, ग्रीसेस जे काही ते पार्ट येतात. तर लुब्रिकंट हे कशासाठी यूज केले जाते, जे काही मशीन सर्व्हिसिंगसाठी लुब्रिकंट यूज केले जातात. त्यामध्ये ऑइल्स और ग्रीस टाईपचे वेगवेगळे लुब्रिकंट आपण त्यामध्ये यूज करू शकतो. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये, वेन एव्हर ए मशीन वर्क्स इट्स मूविंग, स्लाइडिंग ए रोलिंग पार्ट रब अगेन्स्ट इच अदर विथ द रिझल्ट्स ऑफ द फ्रिक्शन इज डेव्हलप. त्याचे काही मशीनचे पार्ट्स आहे ते कंटिन्यू चालू राहिल्यामुळे देन मूविंग, स्लाइडिंग और रोलिंग, त्यामुळे काय होतं, ते मशीन काय होतं, पार्ट्स इज रब होऊन तो काय होतो, त्यामध्ये झिजतो तो. त्यामुळे तो कंटिन्यू त्याची मोशन चालू राहण्यासाठी त्याला लुब्रिकंटची गरज असते. देन फ्रिक्शन इज डेव्हलप. देन फ्रिक्शन कॉजेस लॉट ऑफ वेअर अँड टिअर कॉन्स्टंट सरफेस. देन फर्दर ड्यू टू फ्रिक्शन लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ हेड अँड दस कॉजेस लॉस ऑफ इफिशियन्सी ऑफ मशीन. त्यामुळे काय होतं, मशीनची इफिशियन्सी कमी होती ते कंटिन्यू चालू राहिल्यामुळे. परंतु जर आपण त्यामध्ये लुब्रिकंट ॲड केले तर त्यामुळे काय होतं, त्याची इफिशियन्सी इन्क्रीज होते. देन मोरेवर द हीट प्रोड्यूस ड्यू टू द फ्रिक्शन कॉजेस डॅमेज द मुव्हिंग पार्ट. ते कंटिन्यू जर फिरत राहिले तर त्यामुळे काय होतं, तो मशीनचा पार्ट्स डॅमेज होतो. परंतु तो डॅमेज होऊ नये म्हणून त्यासाठी काय ल्युब्रिकंट्स यूज केले जातात मशीनमध्ये. देन द above effects can be minimized by applying a thin layer of certain substances known as lubricants in between moving part. तर यांनी काय सांगितलं, लुब्रिकंट म्हणजे काय, देन above effect can be minimized by applying thin layer of certain substances known as lubricant. जे काही आपण मुव्हिंग पार्ट्स आहे त्याच्यावरती जर थिन लेअर देतो त्या सबस्टन्सचा, त्या सबस्टन्सला काय म्हटलं त्यांनी, लुब्रिकंट. देन द प्रोसेस ऑफ अप्लाइंग द लुब्रिकंट इन बिटवीन the two moving or sliding surface is called as lubricants. Then lubricants may be defined as the substance which reduces the friction between the moving surface of part of machine. तर लुब्रिकंटची डेफिनेशन काय आहे, लुब्रिकंट म्हणजे वंगण, परंतु आपण लुब्रिकेंट म्हणजे काय बघूया. देन लुब्रिकंट्स मे बी डिफाईन ॲज द सबस्टन्सेस विच रिड्युसेस द फ्रिक्शन बिटवीन द टू मुव्हिंग सरफेस और पार्ट ऑफ मशीन. तर त्यामध्ये जे काही मशीनचे दोन पार्ट्स आहेत त्यामध्ये मुव्हिंगमध्ये त्याच्यामध्ये जे काही घर्षण घडून येते त्यामध्ये आपण जो काही थिन लेअर ॲड करणार त्याला काय म्हटलं आहे, लुब्रिकंट. तर आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय लुब्रिकंट. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लुब्रिकंट. त्यामध्ये बघा मेन कॅरेक्टरिस्टिक, त्याचे गुणधर्म बघायचे आपल्याला लुब्रिकंटचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लुब्रिकंट त्यामध्ये फर्स्ट वन बघा, इट शुड हॅव एनफ विस्कॉसिटी अँड ऑइलनेस. त्यामध्ये काय असतं, देन विस्कॉसिटी अँड इलनेस असते कशामध्ये, लुब्रिकंट्समध्ये. त्यामध्ये ते लुब्रिकंट कसं असते, ऑइली नेचरचे, त्यामध्ये ऑइल, ग्रीसेस यूज केलेले असतात, त्यामुळे त्याचं नेचर कसं आहे, देन विस्कस नेचर अँड ऑइलनेस नेचर. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा सेकंड, इट शुड हॅव फ्लॅश अँड फायर पॉईंट्स हायर दॅन द ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ द मशीन. तर त्यामुळे काय होतं, जे काही मुव्हिंग पार्ट्स आहे बघा त्यामुळे काय होतं, ते
कंटिन्यू फिरत राहिल्यामुळे त्यामध्ये काय होतं, घर्षण, त्यामध्ये हीट निर्माण होते. तर ती कमी करण्यासाठी त्यामध्ये जर आपण लुब्रिकंट जर ॲड केले तर त्याचं काय होतं, घर्षण कमी प्रमाणात होतं. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक, इट शुड बी केमिकली इनर्ट. तर लुब्रिकंट हे कसे इनर्ट टाईपचे सोल्युशन आहे. इट शुड बी इनर्ट, इनर्ट म्हणजे आपण त्यामध्ये वरतून ॲड करणार आहोत इनर्ट. देन इट शुड बी केमिकली इनर्ट, केमिकल टाईपचं सोल्युशन आहे लुब्रिकंट. देन इट शुड नॉट कम आउट ऑफ द सरफेस अंडर प्रेशर. त्यामध्ये जो काही प्रेशर घडून येतो घर्षणमुळे, त्यामुळे तो कमी करण्यासाठी त्यामध्ये आपण लुब्रिकंट ॲड करू शकतो. इट शुड नॉट इव्हॅपरेट इझिली, जे का आपण लुब्रिकंट ॲड करणार ते इझिली इव्हॅपरेट होत नाही. त्या व्होलेटाईल नेचरचं नसल्यामुळे ते इझिली इव्हॅपरेट होते का, तर नाही, ते इट शुड नॉट इव्हॅपरेट इझिली. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा, इट शुड स्टिकी ऑन द सरफेस. इट शुड स्टिकी ऑन द सरफेस म्हणजे त्याचं नेचर कसं आहे, स्टिकी नेचर. स्टिकी म्हणजे चिकटपणा, ते लुब्रिकंट कसं आहे, स्टिकी नेचरचं आहे. देन स्टिकी नेचर्स म्हणजे उदाहरणार्थ आपण जो काही गम यूज करतो तसं टाईपचं त्याचं नेचर आहे, कशाचं, लुब्रिकंटचं. देन इट शुड स्टिकी ऑन द सरफेस, ते सरफेसवरती चिकटले जाते. आपण जर सरफेसवरती ॲड केले त्याला तर ते काय असते, स्टिकी नेचरचं. देन स्टिकी ऑन द सरफेस. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट शुड हॅव लो कार्बन रेसिड्यू. त्यामध्ये एक कमी प्रमाणात कार्बन रेसिड्यू यूज केलेला असतो. देन नेक्स्ट, इट शुड नॉट फ्रॉम इमल्शन विथ वॉटर. नेक्स्ट, इट शुड हॅव क्लाउड अँड पोर पॉईंट्स लोअर दॅन द ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ द मशीन. त्यामुळे काय होतं, मशीनचं ऑपरेटिंग टेम्परेचर एक कमी केलं जातं. जे घर्षण घडून येतं मशीनमध्ये ते, त्यामुळे मशीनचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. परंतु त्यामध्ये जर आपण लुब्रिकंट ॲड केले तर ते, त्यामुळे काय होतं, मशीनचं टेम्परेचर आपल्याला ऑपरेट करता येतं लोअर दॅन द ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ द मशीन. देन नेक्स्ट बघा, दी व्हेलॉसिटी ऑफ द लुब्रिकेटिंग ऑइल शुड बी लो. त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी कशी असते, त्यामध्ये कमी व्हेलॉसिटी असते, कशाची, लुब्रिकंटची. जे काही लुब्रिकंट ऑइल यूज करणार आहे आपण, त्यामुळे काय होतं, देन इट शुड व्हेलॉसिटी ऑफ द लुब्रिकंट ऑइल शुड बी लो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट शुड पजेस हायर रेजिस्टन्स टूअर ऑक्सिडेशन अँड करोजन. तर त्यामुळे काय होतं, कमी प्रमाणात त्यामध्ये ऑक्सिडेशन और करोजन घडून येते, कशामुळे, लुब्रिकंटमुळे. देन क्लासिफिकेशन ऑफ, अशा प्रकारे आपण काय बघितलं आता, व्हॉट इज मीन बाय लुब्रिकंट. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लुब्रिकंट हे डिटेल बघितलं. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय बघितलं, ते हॅव विस्कस नेचर. त्यानंतर स्टिकी नेचर्स, दे शुड नॉट हॅव इव्हॅपरेट इझिली, आपण ते बघितलं. त्यानंतर इट शुड लो कार्बन रेसिड्यू. अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक बघितलं आपण मेन त्याच्या. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट हा पॉईंट बघायचा आपल्याला. तर क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंटमध्ये बघा, लुब्रिकंट मे बी ब्रॉडली क्लासिफाईड आर ॲज फॉलो. देन क्लासिफाईड आर इन 3 टाईप्स. त्यामध्ये बघा, फर्स्ट वन इज सॉलिड लुब्रिकंट, सेकंड इज सेमी सॉलिड लुब्रिकंट, थर्ड इज लिक्विड लुब्रिकंट. अशा प्रकारचे 3 मेन टाईप्स आहे लुब्रिकंटचे, सॉलिड लुब्रिकंट्स, सेमी सॉलिड लुब्रिकंट्स अँड लिक्विड लुब्रिकंट्स. तर सॉलिड लुब्रिकंट्स हा पॉईंट बघणार आहे आपण फर्स्ट. त्यामध्ये बघा, सॉलिड लुब्रिकंट्स, दी मोस्ट वाईडली यूज सॉलिड लुब्रिकंट्स आर ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम सल्फाइड. तर जे काही सोल्युशन केमिकल्स आहे त्यामध्ये कोणते, ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम सल्फाइड, जे काही 2 टाईपचे केमिकल्स आहे ते सॉलिड टाईप्समध्ये आपण लुब्रिकंट म्हणून यूज करू शकतो. जे काही मशीनमध्ये आपण ॲड करणारे लुब्रिकंट, त्यामध्ये सॉलिड टाईपचे जर लुब्रिकंट आपल्याला ॲड करायचं असेल तर कोणते लुब्रिकंट यूज करू शकतो आपण, त्यामध्ये इट मोस्ट वाईडली यूज सॉलिड लुब्रिकंट्स आर ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम सल्फाइड. जे काही ग्राफाइट अँड मॉलिब्डेनम सल्फाइडचे सॉलिड केमिकल ते आपण यूज करू शकतो सॉलिड लुब्रिकंट म्हणून. देन सॉलिड लुब्रिकंट्स आर यूज ॲज फॉलोइंग एरियाज. तर आपण सॉलिड लुब्रिकंट्स कुठे कुठे यूज करू शकतो त्यामध्ये बघा. देन फॉर हेवी मशिनरी वर्किंग ॲज स्क्रब जॉब ॲज व्हेरी हाय लोड. त्यामध्ये जे काही मशिनरी वर्किंग टाईपचं त्यामध्ये मशिनरी यूज करणार आहे, त्या मशिनरीमध्ये आपण जे काही लुब्रिकंट यूज करणार आहे ते सॉलिड लुब्रिकंट यूज करणार आहे. देन सेकंड, वेन द ऑपरेटिंग टेम्परेचर
और लोड इज व्हेरी हाय. ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आणि त्यामुळे काय होतं मशीनवर जास्त लोड येतो अशा ठिकाणी आपण सॉलिड टाईपचे लुब्रिकंट यूज करू शकतो. कोणते? ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम. त्यानंतर थर्ड बघा, वेअर लिक्विड और सेमी सॉलिड लुब्रिकंट फिल्म कॅन नॉट बी मेंटेन. तर यामध्ये सॉलिड लुब्रिकंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय लिक्विड ऑर सेमी सॉलिड लुब्रिकंट्स फिल्म आहे त्या यामध्ये मेंटेन नाही करत. कशात? सॉलिड लुब्रिकंट्समध्ये. तर सॉलिड लुब्रिकंटमध्ये बघितले आपण कोणते केमिकल यूज केले जातात? ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम सल्फेट. त्यामध्ये त्याच्याविषयी डिटेल बघूया आपण ग्राफाइटविषयी. देन ग्राफाइट्स इज अँड ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. हे ग्राफाइट्स काय आहे? कार्बनचं एक ॲलोट्रॉप्स आहे, कार्बनचा ॲलोट्रॉपिक टाईप आहे. देन ग्राफाइट्स हॅज लेअर्ड स्ट्रक्चर ऑफ कार्बन ॲटम. ग्राफाइट्समध्ये मेनी कार्बन ॲटम्स प्रेझेंट असतात, त्यामध्ये वेगवेगळे कार्बनचे लेअर्स मिळून ग्राफाइटचं स्ट्रक्चर फॉर्म होतं आहे. दी कार्बन ॲटम्स आर जॉईंट टुगेदर बाय स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये स्ट्रॉंग कार्बन ॲटम्स प्रेझेंट असल्यामुळे त्यामध्ये काय होतं, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. कशामध्ये? ग्राफाइट्समध्ये. देन ॲडजस्टंट लेअर आर हेल्ड टुगेदर बाय द विक्स वंडरवॉल फोर्स. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे विक वंडरवॉल फोर्स त्यामध्ये प्रेझेंट असतो. दस दे फॉर्म नेटवर्क ऑफ हेक्झागोन. ते स्ट्रक्चर कशा टाईपचं? नेटवर्क्स ऑफ हेक्झागोन टाईपचं आपलं ग्राफाइटचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतं. देन ग्राफाइट इज सोपी टू टच. त्यामध्ये आपण ग्राफाइटला जर टच केलं त्याचं नेचर कसं आहे? सॉफ्टली नेचरचं. देन नॉन फ्लेमेबल अँड नॉट ऑक्सिडाइज इन एअर बिलो 375 डिग्री सेल्सिअस. इट इज यूज्ड ॲज ल्युब्रिकंट्स इन द फॉर्म ऑफ पावडर्स और सस्पेन्शन इन ऑइल ऑर वॉटर. जी काही पावडर आहे आपण ती पावडर आपण ऑइल आणि वॉटरमध्ये मिक्स करून त्यामध्ये यूज करू शकतो. देन इट स्पिल्स द कॅव्हिटीज अँड प्रिव्हेंट द फ्रिक्शन. इट इज यूज फॉर लुब्रिकेटिंग द जॉईंट्स ऑफ रेल्वेज ट्रॅक्स. तर जे काही रेल्वे ट्रॅक्स आहे ते जॉईन करण्यासाठी आपण त्यामध्ये सॉलिड टाईपचं लुब्रिकंट यूज करू शकतो. देन ग्राफाइट्स कॅन बी यूज ए ड्राय पावडर ऑर कोलायडल डिस्पर्शन. त्यामध्ये ग्राफाइटमध्ये बघितलं आपण ते कसं आहे सॉलिड टाईपचं लुब्रिकंट, त्यामुळे आपल्याला ते ड्राय पावडरच्या फॉर्ममध्ये कॉलायड डिस्पर्शनच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायला भेटतात काय ग्राफाइट्स लुब्रिकंट. देन हे डिस्पर्शन ऑफ ग्राफाइट्स इन वॉटर इज कॉल्ड ॲक्वाडॅक अँड दॅट इन ऑइल्स इज कॉल्ड ॲज ऑइल डॅक्स. ते जर आपण केमिकल्स वॉटरमध्ये डिझॉल्व केले तर त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण? ॲक्वाडॅक. आणि जर वॉटरमध्ये ऑइलमध्ये जर मिक्स केले तर त्याला काय म्हटलं त्यांनी? ऑइल डॅक. त्यामध्ये युजेस बघा ग्राफाइट केमिकल्स युजेस. इट इज यूज लुब्रिकंट इन IC इंजिन. त्यामध्ये याचे काय मोठे IC इंजिन आहे त्यामध्ये लुब्रिकंट म्हणून ते यूज केले जाते ग्राफाइट्स पावडर. त्यानंतर एअर कॉम्प्रेसरमध्ये, लॅथेसमध्ये, फूड स्टफ इंडस्ट्रीमध्ये, रेल्वे ट्रॅक्स जॉईंट करण्यासाठी बघितले आपण त्यामध्ये ग्राफाइट्स पावडर यूज केली जाते लुब्रिकंट म्हणून. देन जनरली मशीन जॉब्स वर्क, ज्या ठिकाणी जास्त करून मशीन जॉब्स वर्क असेल त्या ठिकाणी ग्राफाइट्स ही यूज केली जाते. त्यानंतर जे काही सॉलिड्स लुब्रिकंट्स त्यामध्ये फर्स्ट बघितलं आपण ग्राफाइट्स. त्यानंतर सेकंड बघायचं आहे मॉलिब्डेनम सल्फाइड्स. तर मॉलिब्डेनम सल्फाइड्समध्ये बघा देन फाईन पावडर्स ऑफ मॉलिब्डेनम सल्फाइड्स यूज ॲज लुब्रिकंट्स. तर यामध्ये बघितलं आपण मॉलिब्डेनम जे काही केमिकल आहे त्याची फाईन पावडर्स आपण लुब्रिकंट म्हणून यूज करू शकतो. इट हॅज द कॅपॅसिटी टू विथस्टँड व्हेरी हाय टेम्परेचर. त्यामध्ये जे काही मशिनरी त्यामध्ये जर हाय टेम्परेचर डेव्हलप झालं तर ते टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण मॉलिब्डेनम सल्फाइडची पावडर जे काही वॉटरमध्ये और ऑइलमध्ये मिक्स करून आपण त्याचं लुब्रिकंट्स बनवू शकतो. इट इज स्टेबल इन एअर अप टू 500 डिग्री सेल्सिअस. ते 500 डिग्री सेल्सिअसला स्टेबल असते. कोणते? मॉलिब्डेनम सल्फाइड्स. त्यामध्ये युजेस बघायचे मॉलिब्डेनम सल्फाइडचे. इट इज यूज्ड ॲज लुब्रिकंट इन हाय स्पीड मशीन. तर ते लुब्रिकंट म्हणून कुठे यूज केले जाते? जे काही हाय स्पीड मशिनरी असणारे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्यामध्ये जे काही लुब्रिकंट यूज करायचे असेल त्यामध्ये मॉलिब्डेनम सल्फाइड्स और ग्राफाइट्सचे जे काही सॉलिड्स पावडर्स टाईपचे लुब्रिकंट हे त्या ठिकाणी यूज केले जातात. त्यानंतर फर्स्ट टाईप बघितला आपण सॉलिड लुब्रिकंट. सेकंड बघायचं आहे सेमी सॉलिड लुब्रिकंट. त्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं त्यांनी ग्रीस अँड व्हॅसलिन. कशाचे एक्झाम्पल आहे? सेमी सॉलिड
लुब्रिकंटचं. तर सेमी सॉलिड लुब्रिकंटमध्ये बघा फर्स्ट एक्झाम्पल बघतो आपण ग्रीस. तर ग्रीसमध्ये बघा सेमी सॉलिड म्हणजे त्यामध्ये काही प्रमाणात वॉटर अँड काही प्रमाणात ऑइल्स आणि पावडर्स यूज करून जे काही केमिकल बनवणार आपण त्याला काय म्हटले त्याने सेमी सॉलिड लुब्रिकंट. त्यामध्ये ग्रीस हे एक्झाम्पल बघतोय आपण. देन इट इज मिक्सचर ऑफ मिनरल्स ऑइल्स अँड सोप्स. ते ग्रीस हे कशाचं मिक्सचर असतं त्यामध्ये ऑइल्स अँड सोप्स दोन्हींचं मिक्सचर मिळून काय होतं ग्रीस तयार करतात. तर इट यूज फॉर हेवी लोड्स अँड लो स्पीड मशीनचे काही जास्त असे वजनाचे हार्डली नेचरचे जे काही मोठमोठे मशिनरी त्यामध्ये ग्रीस हे यूज केले जाते. उदाहरणार्थ जे काही आपल्याकडे येते बघा बोरवाले असतात त्यांच्याकडे ती मोठाली गाडी बोरची गाडी असते त्यामध्ये जे काही मोठमोठाले मशिनरी पार्ट असतात त्यामध्ये घर्षण होऊ नये म्हणून त्यामध्ये ते ग्रीस जास्त प्रमाणात यूज करतात. तर त्यांनी काय सांगितलं इट इज यूज फॉर हेवी लोड अँड लो स्पीड मशीनमध्ये ग्रीस यूज केले जातात. इट इज मेनली यूज इन बेअरिंग अँड जर्स. त्यामध्ये मशिनरीमध्ये वेगवेगळे बेअरिंग्स यूज केले जातात. बेअरिंग अँड जर्स त्या मशिनरीमध्ये ग्रीसेस यूज केले जाते घर्षण होऊ नये म्हणून. देन ग्रीसेस इज सेमी सॉलिड लुब्रिकंट्स ऑब्टेन बाय थिकनिंग ऑफ ल्युब्रिकेटिंग ऑइल्स बाय द ॲडिक्शन ऑफ मेटेलिक सोप. त्यामध्ये कोणत्या टाईपची सोप यूज केली जाते देन मेटेलिक सोप ॲड केली जाते. त्यामध्ये कशामध्ये ऑइल्समध्ये मेटेलिक सोप ॲड करून ग्रीस बनवले जाते. देन थिकनेर इज युजली सोडियम कॅल्शियम अँड लिथियम ऑर ॲल्युमिनियम सोप. त्यामध्ये त्याचप्रमाणे मेटेलिक सोप यूज केले जाते. त्यानंतर त्यामध्ये थिकनेर वाढवण्यासाठी त्यामध्ये काय केलं जातं सोडियम कॅल्शियम लिथियम ऑर ॲल्युमिनियम टाईपची सोप त्यामध्ये यूज केली जाते. देन ग्रीसेस आर मॅन्युफॅक्चर्स बाय सॅपोनिफिकेशन ऑफ फॅट्स विथ अल्कली फॉलोड बाय द ॲडिंग हॉट लुब्रिकंट ऑइल अंडर द सेवर्स ॲजिटेशन. देअर प्रॉपर्टीज डिपेंड्स ऑन बोथ ऑफ द बेस यूज फॉर सॅपोनिफिकेशन अँड फॅटी ॲसिड प्रेझेंट इन द ऑइल. तर त्यामध्ये ग्रीसची प्रॉपर्टीज बघतो आपण ती कशावरती डिपेंड असते त्यामध्ये प्रेझेंट असलेली ती कशी सॅपोनिफिकेशन त्यानंतर फॅटी ॲसिड किती प्रमाणात प्रेझेंट त्यावर त्याची सेकंड पॉईंट बघितला आपण सेमी सॉलिड लुब्रिकंट. त्यामध्ये ग्रीस अँड व्हॅसलिनचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर थर्ड पॉईंट बघतो आपण लुब्रिकंटचा थर्ड टाईप्स लिक्विड लुब्रिकंट्स. तर आपण बघितलं काही लुब्रिकंट सॉलिडमध्ये बघायला भेटतात आपल्याला त्यानंतर काही सेमी सॉलिडमध्ये आणि हा थर्ड बघायचा आपल्याला लिक्विड लुब्रिकंट. तर लिक्विड लुब्रिकंट कशापासून बनतात देन व्हेजिटेबल ऑइल्स अँड ॲनिमल ऑइल्स. जे काही व्हेजिटेबल ऑइल्स अँड ॲनिमल ऑइल्स त्यात फ्रॉम मिनरल्स ऑइल्स ब्लेंडेड ऑइल्स असे चारही टाईपचे ऑइल्स मिळून लुब्रिकंट्स आपण लिक्विड लुब्रिकंट्स आपण तयार करू शकतो. त्यामध्ये फर्स्टली बघा फर्स्ट काय सांगितलं त्यांनी व्हेजिटेबल्स ऑइल्स. जे काही व्हेजिटेबल्स ऑइल्स आहे त्यापासून आपण लिक्विड लुब्रिकंट बनवू शकतो. त्यामध्ये बघा दे आर कॉमनली यूज लिक्विड लुब्रिकंट्स. व्हेजिटेबल्स ऑइल्स जास्त करून लिक्विड लुब्रिकंट बनवण्यासाठी यूज केले जातात. त्यामध्ये कोणकोणते व्हेजिटेबल्सचे ऑइल्स यूज केले जातात ते बघा एक्झाम्पल देन कॅस्टर ऑइल्स coconut oils they are classified as drying and semi drying oils. They are easily oxidized by atmosphere. तर लिक्विड लुब्रिकंट्समध्ये जे काही व्हेजिटेबल्स ऑइल्स आहे त्यामध्ये कोणकोणते व्हेजिटेबल्स ऑइल्स यूज केले जाते त्यामध्ये कॅस्टर ऑइल्स. कॅस्टर ऑइल्स म्हणजे जे काही एरंडाचं तेल आहे ते यामध्ये लिक्विड लुब्रिकंट बनवण्यासाठी यूज केले जाते. त्यानंतर कोकोनट ऑइल्स ही कोकोनट ऑइल्सचे काही व्हेजिटेबल ऑइल्स आहे ते आपण त्यामध्ये यूज करू शकतो कशात लिक्विड लुब्रिकंट बनवण्यासाठी. तर दे आर क्लासिफाईड ॲज ड्राईंग सेमी ड्राईंग ऑइल्स. दे आर इझिली ऑक्सिडाइज बाय ॲटमॉस्फिअर. जे काही व्हेजिटेबल ऑइल्स यूज करून आपण लुब्रिकंट बनवणार ते काय होते इझिली ऑक्सिडाइज इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधून इझिली ऑक्सिडाइज होतं त्याचं ऑक्सिडेशन घडून येतं त्यामुळे त्याचं वंगण बनवलं जातं. तर त्यानंतर नेक्स्ट बघा ॲनिमल ऑइल्स. तर त्यामध्ये व्हेजिटेबल्स ऑइल्स म्हणून आपण बघितलं लिक्विड लुब्रिकंट बनवलं जातं. त्यानंतर ॲनिमल्स ऑइल्स यूज करून पण आपण लिक्विड लुब्रिकंट बनवू शकतो. त्यामध्ये बघा दे आर ऑइल्स ऑफ ॲनिमल्स ओरिजिन्स. दे आर मेनली ॲनिमल्स फॅट. तर जे काही ॲनिमल्स ऑइल्स आहे ॲनिमल्स ऑइल्स म्हणजे जे काही ॲनिमल्सचे फॅट्स आहे त्या फॅट्समध्ये ऑइल प्रेझेंट असतं त्यामधून आपण लुब्रिकंट बनवण्यासाठी ॲनिमल्स ऑइल यूज करू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल बघा टॅलो ऑइल्स whale oils, lads oils, coconut oils, olive oils,
They are very costly, hence they find little use as lubricant. They are also easily oxidized by atmosphere. तर सेकंड बघतो आपण ॲनिमल ऑइल्स. तर ॲनिमल ऑइल्समध्ये त्यामध्ये जे काही ॲनिमलचे फॅट्स आहेत त्यापासून आपण ॲनिमल्स ऑइल बनवतो. त्यामध्ये एक्झाम्पल बघा टॅलो ऑइल्स. ठीक आहे, टॅलो टाईपचे ॲनिमल आहे त्यांच्यापासून टॅलो ऑइल्स बनवले जातात. त्यानंतर व्हेल ऑइल्स. व्हेल ऑइल्स म्हणजे समुद्रातील जे काही मोठमोठे मासे आहे त्यापासून ते आपण ऑइल्स बनवू शकतो, व्हेल ऑइल. आणि त्यानंतर लॅड ऑइल्स, त्यानंतर कोकोनट ऑइल्स अँड ऑलिव्ह ऑइल्स पण आपण यामध्ये यूज करू शकतो. दे आर व्हेरी कॉस्टली. त्याचे काय कॉस्ट कशी, ते इझिली अवेलेबल होत नाही त्यामुळे त्याची कॉस्ट हाय कॉस्ट आहे. देन हेन्स दे फाइंड लिटल यूज द लुब्रिकंट. ते कमी प्रमाणात आपल्याला त्याचे ॲनिमल ऑइल्सपासून बनवलेले लुब्रिकंट आपल्याला कमी प्रमाणात बघायला भेटतात. दे आर ऑल्सो इझिली ऑक्सिडाइज बाय ॲटमॉस्फिअर. ते पण इझिली ऑक्सिडाइज होतात ॲटमॉस्फिअरमधून. त्यानंतर थर्ड बघायचं आपल्याला मिनरल्स ऑइल्स. तर मिनरल्स ऑइल्समध्ये बघा हायड्रोकार्बन्स विथ हायर मॉलिक्युलर मास ऑब्टेन बाय द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम आर यूज ॲज लुब्रिकंट्स. दे आर ऑब्टेन फ्रॉम पॅराफिन रेसिड्यू. तर मिनरल्स ऑइल्स कशापासून बनवले जाते, त्यामध्ये हायड्रोकार्बन्स प्रेझेंट असतात. देन हायर मॉलिक्युलर मास, ज्यामध्ये हायर मॉलिक्युलर मास प्रेझेंट असते त्यामध्ये हायड्रोकार्बन पण जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. त्यामध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसने पेट्रोलियम्स यूज करून पेट्रोलियममधून त्यामध्ये आपण लुब्रिकंट बनवू शकतो. दे आर ऑब्टेन फ्रॉम पॅराफिन रेसिड्यू. पॅराफिन ऑइल्समध्ये जे काही रेसिड्यूज आहे त्यापासून आपण मिनरल्स ऑइल्स बनवू शकतो. त्यामध्ये एक्झाम्पल बघा पॅराफिन ऑइल्स, लुब्रिकेटिंग ऑइल्स. तर मिनरल्स ऑइल्सपासून जे काही लुब्रिकंट बनवायचे त्यामध्ये कोणकोणते ऑइल्स यूज केले जाते, पॅराफिन ऑइल्स अँड लुब्रिकेटिंग ऑइल्स. त्यानंतर लास्ट पॉईंट बघायचा आपल्याला ब्लेंडेड ऑइल्स. इन ब्लेंडेड ऑइल्स दे आर mixtures of vegetable oils, petroleum products. They show improved properties. Then different oils are suitable mixed depending on the requirement. They are synthetic lubricant. Blended oils कोणत्या टाईपचे, दे मिक्सचर ऑफ व्हेजिटेबल्स ऑइल अँड पेट्रोलियम प्रोडक्ट. जे काही दोघांचं मिक्सचर बनवून काय होतं ब्लेंडेड ऑइल्स आपण बनवू शकतो. त्यामध्ये कोणतं व्हेजिटेबल्स ऑइल्स अँड पेट्रोलियमचे प्रोडक्ट हे दोघं एकमेकात मिसळून आपण ब्लेंडेड ऑइल बनवू शकतो. दे आर स्लो इम्प्रूव्ड प्रॉपर्टी. परंतु ती प्रॉपर्टीज कशी त्याची कमी प्रमाणात येते. अँड देन डिफरंट ऑइल्स आर सुटेबल मिक्स डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट. दे आर सिंथेटिक लुब्रिकंट. ते कोणत्या टाईपचं लुब्रिकंट, ब्लेंडेड ऑइल्स, देन सिंथेटिक टाईपचं लुब्रिकंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही चॅप्टर थर्ड होता पेंट, फर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडिजवेंट, लुब्रिकंट्स हा पॉईंट बघतोय. त्यामध्ये लास्ट पॉईंट बघितला आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणता, लुब्रिकंट. तर लुब्रिकंट म्हणजे काय बघितलं आपण, लुब्रिकंट इज द ऑइली ऑर ग्रीसी नेचर टाईपचे सबस्टन्स आहे. देन लुब्रिकंट ऑल्सो नोन एज, त्यामध्ये ऑइली सबस्टन्सेस. त्यामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण लुब्रिकंटच्या. त्यामध्ये काय बघितलं, इट शुड हॅव इनफ विस्कॉसिटी अँड ऑइलनेस. त्यानंतर इट शुड नॉट इव्हॅपोरेट इझिली. इट शुड बी केमिकली इनर्ट्स. It should sticky on the surface. It should leave low carbon residue. It should not form emulsion with water. It should have cloud and pour points lower than the operating temperature of the machine. Then volatility of the lubricating oil should be low. अशा प्रकारे त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण लुब्रिकंटच्या. त्यामध्ये गुणधर्म कोणकोणते लुब्रिकंटमध्ये प्रेझेंट ते आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट. तर क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंटमध्ये काय बघितलं, देन लुब्रिकंट्स आर क्लासिफाईड इन टू 3 मेन टाईप्स. त्यामध्ये लुब्रिकंटचे 3 महत्त्वाचे टाईप्स आहे. त्यामध्ये कोणकोणते, सॉलिड लुब्रिकंट्स, सेमी सॉलिड लुब्रिकंट्स अँड लिक्विड लुब्रिकंट्स आपण डिटेल बघितले. 1 बाय 1 आपण त्याचा स्टडी पण केला आहे 3 टाईपचा. त्यामध्ये फर्स्ट टाईप बघितला आहे सॉलिड लुब्रिकंट. तर सॉलिड लुब्रिकंटमध्ये कोणतं बघितलं आपण, दे मोस्ट वाईडली यूज सॉलिड लुब्रिकंट्स, ग्राफाइट्स अँड मॉलिब्डेनम सल्फेट. त्यामध्ये मॉलिब्डेनम सल्फाइड्स अँड ग्राफाइट्सचे एक्झाम्पल बघितले कशात, सॉलिड लुब्रिकंट्समध्ये. त्यानंतर सेकंड टाईप्स बघितला लुब्रिकंटचा आपण, सेमी सॉलिड लुब्रिकंट. तर सेमी सॉलिड लुब्रिकंटमध्ये ग्रीस अँड वॅसलीन हे एक्झाम्पल बघितलं आहे आपण. त्यानंतर थर्ड टाईप्स बघितला लिक्विड लुब्रिकंट. तर लिक्विड लुब्रिकंट्समध्ये
कोणकोणते ऑइल्स यूज केले जातात ते बघितले. त्यामध्ये व्हेजिटेबल्स ऑइल्स, ॲनिमल्स ऑइल्स, मिनरल्स ऑइल्स अँड ब्लेंडेड ऑइल्स अशा 4 टाईपचे ऑइल्स आपण त्यामध्ये यूज करून लिक्विड लुब्रिकंट बनवू शकतो. तर ॲनिमल्स ऑइल्समध्ये त्यामध्ये फर्स्टली व्हेजिटेबल्स ऑइल्स. तर व्हेजिटेबल्स ऑइल्समध्ये दे आर कॉमनली यूज इन लिक्विड लुब्रिकंट. त्यामध्ये कॅस्टर्स ऑइल्स, कोकोनट ऑइल्स जे काही व्हेजिटेबल्स आहे त्यापासून आपण व्हेजिटेबल्स ऑइल्स बनवू शकतो. त्यानंतर ॲनिमल्स ऑइल्समध्ये जे काही टॅलो ऑइल्स आहे, त्यानंतर व्हेल ऑइल्स आहे, कोकोनट ऑइल्स आहे, ऑलिव्ह ऑइल्स आहे त्यापासून आपण ॲनिमल्स ऑइल्स बनवू शकतो. त्यानंतर मिनरल्स ऑइल्समध्ये काय सांगितलं त्यांनी, देन एक्झाम्पल पॅराफिन ऑइल्स अँड लुब्रिकेटिंग ऑइल्स आहे त्यापासून आपण मिनरल्स ऑइल्स बनवू शकतो. त्यानंतर ब्लेंडेड ऑइल्समध्ये बघा दे आर मिक्सचर व्हेजिटेबल्स अँड पेट्रोलियम प्रोडक्ट. ब्लेंडेड ऑइल्स कशाचं मिक्सचर आहे, त्यामध्ये व्हेजिटेबल्स ऑइल्स अँड पेट्रोलियम प्रोडक्ट दोघांचे मिक्सचर होऊन आपण ब्लेंडेड ऑइल तयार करू शकतो. दे शो इम्प्रूव्ड प्रॉपर्टीज. डिफरंट ऑइल्स आर सुटेबल मिक्स डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट. दे आर सिंथेटिक लुब्रिकंट. तर ब्लेंडेड ऑइल हे कसं आहे, सिंथेटिक टाईपचं लुब्रिकंट आहे. तर अशा प्रकारे जो काय बेसिक सायन्स केमिस्ट्री हा सब्जेक्ट बघतोय आपण, त्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंट बघितला चॅप्टर 3मधील लुब्रिकंट्स. तर आतापर्यंत जो काही चॅप्टर 3 होता, पेंट, वर्निसेस, इन्सुलेटर, पॉलिमर, ॲडेजिव्ह अँड लुब्रिकंट, त्यामध्ये टोटल पॉईंट आपण स्टडी केले. त्यानंतर पेंट, वर्निसेस सगळे पॉईंट आपण स्टडी केले. आजच्या लेक्चरमध्ये लास्ट पॉईंट स्टडी केला आपण, कोणता, लुब्रिकंट. तर अशा प्रकारे जो काही बेसिक सायन्स केमिस्ट्री सब्जेक्ट आहे त्या आपला आजच्या लेक्चरमध्ये एंड झाला आहे. लास्ट पॉईंट बघितला आपण लुब्रिकंट.